हॅलो फ्रेंड्स, मी आज तुमच्यासमोर शिंपल्यांचं कालवण घेऊन येत आहे. हे बघा, मी मार्केटमधून शिंपल्या घेऊन आलेल्या आणि ते मस्तपैकी स्वच्छ पाण्यातून धुवून घ्यायचं. पहिल्यांदा आपण एका भांड्यामध्ये टाकून द्यायचं आणि हे भांडं आपण काय करणार आहोत, गॅस चालू करून त्याच्यावरती भांडं हे शिंपल्यांचं ठेवणार आहे. पण तसंच नाही ठेवायचं, आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे, ज्यानं करून या शिंपल्यांचे झाकण आहेत ते ओपन होतात, ज्याचे गर आपल्याला सहज काढता येतात. ते गर काढू शकता तुम्ही, नाही तर शिंपल्या तशा पण ठेवू शकता. तोपर्यंत मी हे वाटणची तयारी केलेली आहे. धनिया हे तिरफळ आहे, हे ज्यानं करून मस्तपैकी टेस्ट वास येते. हे खोबरं घेतलेलं आहे, त्याचे बारीक तुकडे करणार आहे. सुके धनिया घेतलेले आहे, तसंच कांदा पण हे चिरून मी ठेवलेलं आहे. आता हे खोबरं मी बारीक करून तव्यामध्ये थोडंसं परतून घेत आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही परतून घ्या, नाही तर नाही घेतला तरी चालेल. मी हे तव्यामध्ये थोडंसं हलकंसं परतून घेतलं. आता मी मिक्सरमध्ये काय करते, कांदा टाकते. कांदा टाकल्यानंतर ओला धनिया माझ्याकडे आहे, तो थोडासा टाकलेला आहे. तसंच तिरफळं मेन टाकायची आहेत. त्याच्यानंतर सुके धनिया टाकायचे आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला मिरची पावडर आणि आपलं घरचं तिखट. मग मी काय केलेलं आहे, मला तिखट लागते म्हटल्यानंतर मी दोन्ही तिखट टाकलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हळद पण टाकू शकता आपण, हळद टाकलेलं आहे. आणि जे आपण आता हे सर्व झाल्यानंतर जे खोबरं जे तव्यामध्ये भाजलेलं आहे ते ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि मस्तपैकी मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं. तोपर्यंत मी तयारी करून ठेवली. तसंच गॅसवरती मी शिंपल्या ठेवलेल्या आहेत, त्या मला एकदा बघायचं आहे. मिक्सर लावायच्या अगोदर हे बघा, इकडं बॉईल झालेलं आहे आणि शिंपल्यांचे झाकण जे असतात ते आपोआप हे बघा ओपन होत आहे. गॅस कमी करायचा जेणेकरून आपल्याला दिसेल. हे बघा, शिंपल्यांचे झाकण आपोआप ओपन होत आहे. तोपर्यंत मी काय करते, हे आणखी जरा बॉईल होऊ दे म्हणून मिक्सरकडे जाते, मिक्सर लावून घेते. मस्तपैकी वाटण आपलं बारीक करून घ्यायचं छानपैकी, जसं आपल्याला पाहिजे तसं. हे बघा, माझं मिक्सरचं वाटण बारीक झालेलं आहे छानपैकी. हे बाजूला ठेवते आणि आता काय करते, मी ह्या शिंपल्या ज्या माझ्या मी बॉईल करायला ठेवलेली त्या शिंपल्या बाजूला काढते आणि ज्याचे थोडे थोडे गर काढते आणि शिंपल्या काढते. एका भांड्यामध्ये हे सगळं काढून घ्यायचं आहे. हे बघा, मी गर सगळे काढून घेणार आहे शिंपल्यांचं. हे त्याच्यानंतर काय करायचं आहे, हे सर्व काढून झाल्यानंतर दुसरं एक भांडं घ्यायचं आणि आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे. हे ते झाल्यानंतर मी एक काय करते, सर्व काढून ठेवू बाजूला ठेवते. तोपर्यंत थंड होणार आहे आणि मी आता गॅस चालू केले आणि हे भांडं ठेवलेले आहे. ह्या भांड्यामध्ये मी तेल टाकणार आहे फोडणीला. ह्या तेलामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे, लालसर होईपर्यंत भाजायचं आहे मस्तपैकी. मग हे आपल्याला गर काढलेले आणि शिंपल्या दोन्ही मिक्स करून हे टाकायचं आहे त्याच्यामध्ये. तसंच वाटण जे ठेवलेलं आहे ते नंतर मग टाकायचं ह्याच्यामध्ये. हे बघा, आता माझं हे बॉईल झालेलं आहे. आता मी हे वाटण टाकत आहे मस्तपैकी ह्याच्यामध्ये. हे झालं की मस्तपैकी मोठा गॅस करून बॉईलला ठेवायचं. बॉईल झाल्यानंतर अरे हां, मेन काय टाकायचं आहे, मीठ. मीठ टाकायला मात्र विसरू नका, नाहीतर सगळं फुकट होईल. मीठ महत्त्वाचं आहे. माझं कसं आहे, आम्हाला मीठ कमी लागतं आहे म्हणून आम्ही मीठ थोडंसंच टाकतो, पण तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही टाका. हे बघा, मीठ टाकायला तेवढं विसरू नका. हे बघा, मी मीठ टाकले आणि हे बॉईल करून घ्यायचं, म्हणजे आपलं कालवं तयार झालं. ह्याच्याबरोबर मस्तपैकी भात तुम्ही जेवू शकता, ह्याच्यातले गर तुम्ही खाऊ शकता. तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते नक्की कळवा मला. आवडली का? चला तर मग आपण केव्हा आणि